नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड कॉइन कलेक्शन. मित्रांनो, गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे व 5 पैसे या नाण्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आज 5 पैशाच्या पुढला भाग जो म्हणजे 10 पैसे, या 10 पैशाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर आज व्यापारामध्ये आणि चलनामध्ये 10 पैशाचा काय कारभार होता हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तर या 10 पैशाच्या नाण्यामध्ये आपण प्रथम या चित्र स्वरूपातील जे नाणे आहेत, 10 पैशावर जेवढे चित्र होते त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर या 10 पैशाच्या नाण्यावर बघा, विश्व खाद्य दिवस म्हणजे जो हा शेतकरी आहे आणि मुलगा त्याच्या डोक्यावर खाद्य आहे, त्याच्यासाठी ह्या शासनाने विश्व खाद्य दिवस हे नाणे 10 पैशामध्ये काढले होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर एक नाणं शासनाने काढले, ग्रामीण महिलाओं की प्रगती. महिला, ग्रामीण भागातील महिला कशी प्रगती करतात ते या नाण्यावर, 10 पैशाच्या नाण्यावर चित्र स्वरूपामध्ये काढलेले आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे बघा, सबके लिए अनाज और मकान. 5 पैशाच्या नाण्यावर पण होतं आणि हे 10 पैशाच्या नाण्यावर पण आहे. यानंतर एक नाणं आहे, बच्चों की मुस्कान राष्ट्र की शान. अशा स्वरूपात हे चित्र स्वरूपातील हे 10 पैशाचे नाणे आहे. तसेच हे पहा, हे नाणे बघा, विकास के लिए बचाइए. विकास के लिए बचाइए म्हणून हे चित्र याच्यावर दिसत आहे स्पष्टपणे. अशा तऱ्हेने या 10 पैशाच्या नाण्यावर हे सर्व तुम्ही पाहू शकता. 5 नाण्यावर असे चित्र स्वरूपातील नाणे शासनाने काढले होते. आता धातूचं जर म्हणायचं झालं तर हे ॲल्युमिनियमचे नाणे आहेत हे सर्व. त्याच्यानंतर हे लोखंडी बघा, कोणतेही लोखंडी नाणे जे आहे ते जाड स्वरूपातील आहे. तुम्ही पाहू शकता, हे जाड नाणे आहे. हे प्रथम ॲल्युमिनियम नाणे, हे पहा, हे ॲल्युमिनियमचे नाणे आहेत आणि हे लोखंडी नाणे तुम्ही स्पष्ट पाहू शकता. ह्या 2 धातूनंतर शासनाने जवळपास 1985 पासून हे असे स्टीलचे नाणे आणले आणि सर्वात लहान नाण्यामध्ये सर्वात लहान नाणं हे 10 पैशाचे शासनाने काढले होते. काही जणांनी हे नाणे तुम्ही खर्च पण केले असतील, तुम्ही हाताळले पण असताल, पण येथे तुम्ही पाहू शकता की हे नाणे किती लहान होते. अशा प्रकारे हे ॲल्युमिनियमचे, लोखंडी आणि हे स्टीलचे अशा 3 धातूमध्ये हे नाणे बनलेले आहेत. लोखंडी नाणे जर म्हणलं तर हे खूपच जाड आहे आणि ह्याचा आकार पण पहा कसा रेखीव आहे. स्पष्टपणे हे नाणे तुम्हाला दिसून येईल. हे जर नाणे जर आपण पाहिलं तर यापासून बरेच वस्तू बाजारात त्यावेळी थोड्याफार प्रमाणात मोठ्या वस्तू ह्या भेटायच्या. मला आठवतं त्यावेळी खेडेगावामध्ये मनेरी किंवा झोरी ह्या गल्लोगल्ली फिरायच्या. त्यांच्या काचेच्या पेटीत बऱ्याच वस्तू या 10 पैशापासून भेटायच्या. यामध्ये त्या काचेच्या पेटीमध्ये मुलासाठी आकर्षक अशा वस्तू असायच्या. मुलीची रिबीन किंवा टिकल्या म्हणा, हे सर्व त्या मनेऱ्यापाशी भेटायचे. अशा प्रकारे हे 10 पैसे चलनात बरेच काही आपल्याला भेटायचे. असाच हा तो 10 पैशाचा इतिहास आहे. 10 पैशाचा हा प्रवास इसवी सन 1962 ते 2000 पर्यंत व्यवहारामध्ये चालू होता. महागाई वाढत गेली तसतसे हे नाणे चलनामध्ये कमी होत गेले. असे म्हणा ना की महागाई वाढल्यामुळे ह्या 10 पैशामधून व्यवहारात काही भेटत नव्हते. म्हणजे हे नाणे चलनामध्ये बंद न होता ते ठप्प झाले.
असेच म्हणायचे ना मित्रांनो, तुम्ही पण हे 10 पैशाचे नाणे कधी खर्च केले असेल? कोणी कोणी हे 10 पैसे खर्च करून काय काय खरेदी केली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आज आपण माहिती घेतली. तेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन नाण्यासोबत भेटूया. नमस्कार.